पॉलिटिक्स करून आपल्याला दाबू नये, बरोबर आहे की नाही? आपल्याला नेहमी भीती असते की आपला पतंग उडायला निघतो गिरण्या करतो, खाली पडतो, पतंग कधी उडायला स्कोपच मिळत नाही. लाईफ टाइमलेस आहे. तर हे जगाने आपल्या फॅमिलीला आपल्याला खरंच टाइम लागेल, उद्या टाइम शेअरिंग आपल्याला गरज आहे. यामधून सरांनी खरोखरच काही गोष्टी शिकण्यासारख्या या ठिकाणी दाखवल्या आणि आतापर्यंतच्या जीवनाची समजा एक पहिली वेळ होती. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचार, मनाला तुम्ही काय केलं किंवा काय घडलं तुमच्याबद्दल आणि तुम्ही काय करायला नको होतं आणि काय केलं, ह्या सरांच्या याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण घरी आईवडिलांना किंवा फोन केला होता किंवा माझे जो फ्रेंड आहे जे आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी मदत केलेली आहे. सांगितलं ते खूप आवडलं. आपण ते म्हणतो इंदोरीकर चांगलं सांगतो ज्याची मी असतं स्टाईल असते, पण ह्या सगळ्यात जे आवडले आता मी बरेच बघितले आणि सगळ्या ट्रेनिंगमध्ये खूप मला वेगळं वाटलं. अवश्य थँक्यू On behalf of the entire family of AEL, actually both of times या थँक्यू म्हटलं खूप सहज जातं जेव्हा तुम्ही अनुभवते किंवा नवीन व्यक्ती कंपनीमध्ये येते, पण आता सध्या तिथे तो फील येत नाही. कारण जेव्हा कोणीतरी फॅमिलीचा पार्ट बनतं किंवा आपला कोणी एक फॅमिली किंवा परिवाराचा एक हिस्सा असतं तेव्हा आपण छोट्या छोट्या कॉन्ट्रीब्युशनसाठी छोट्या छोट्या मदतीसाठी थँक्यू म्हणत नाही. सो रिअली फ्रॉम बॉटम ऑफ माइंड तसं मला तुला थँक्यू सध्या खरंच नाही म्हणून वाटत आहे. कारण असं वाटत की तू फर्स्ट टाइम मध्ये आलायस आणि फर्स्ट टाइम आर एक्सपिरियन्सिंग युअर सेशन ॲज सच. सो जसं दुपारी पण आपण बोललो, आय एम एक्सपेक्टिंग विल गो अलॉंग रन अहेड. Whatever you have contributed directly, indirectly, thank you so much for it.